नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा. चंदगड तालुक्यातील शिनोळे येथील ॲक्वा कंपनीमध्ये काम करत असलेल्या निठूर या गावातील 3 कर्मचाऱ्यांची दिनांक 21 मे रोजी बँक खाते सायबर गुन्हेगारांनी मोबाईल नंबर हॅक करून सुमारे 6,03,000 रुपयांची फसवणूक केली. सदर घटना 20 ते 22 मे दरम्यान घडली. 22 मे रोजी कोवाड पोलीस स्थानकात ऑनलाईन तक्रार दाखल करण्यात आली. विश्वनाथ पाटील 3 लाख रुपये, पांडुरंग महादेव पाटील 2 लाख रुपये आणि दीपक कृष्णा पाटील 1,03,000 रुपये. सर्वजण राहणार निठूर अशी फसवणूक झालेल्या व्यक्तींची नाव आहेत. त्यांचे खाते बँक ऑफ महाराष्ट्र कोवाड शाखा इथं असून याच शाखेतून ही रक्कम चोरांनी उचलली आहे. सायबर गुन्हेगारांनी व्हॉट्सअप ग्रुपवर एक लिंक पाठवली. पांडुरंग महादेव पाटील यांनी ती लिंक ओपन करताच हॅकर्सनी सर्वप्रथम त्यांचं व्हॉट्सअप हॅक केलं. त्यानंतर त्यांच्या व्हॉट्सअप नंबरचा पूर्ण ताबा मिळवला व त्यांच्या हॅक झालेल्या नंबरवरून गावातील ग्रुपवर तीच लिंक शेअर केली. मित्राने पाठवलेली लिंक ग्रुपवर आली असं समजून दीपक आणि विश्वनाथ यांनी ती लिंक ओपन केली, पण त्यामागे हॅकरचा हात होता, कारण हॅकर्सनी लढवलेली ही नवीन शक्कल होती. मात्र त्यांच्या लक्षात आलं नाही. त्यानंतर या सर्वांच्या खात्यातून अनुक्रमे 1,03,000, 2 लाख व 3 लाख असे एकूण 6,03,000 रुपये त्यांच्या बँक खात्यातून गायब करण्यात आलेत. खात्यातून पैसे कपात झालेला मेसेज पाहून त्यांनी थेट बँक गाठली आणि आपले खाते लॉक केले, पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. याची तक्रार कोवाड पोलीस स्टेशन तालुका चंदगड इथं ऑनलाईन नोंदवण्यात आली. प्राथमिक चौकशी सुरू केली असून हे प्रकरण सायबर गुन्हे विभागाकडे वर्ग करण्यात येणार आहे. नागरिकांना कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये, तसेच OTP, पासवर्ड, बँक डिटेल्स कोणालाही शेअर करू नयेत आवाहन पोलिसांनी केलंय.